मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे एक गाव इतर कुठल्याही गावांसारखंच. या गावामध्ये कारवणीचा म्हणजे बैलपोळ्याचा सण उत्साहानं साजरा केला जातो. सणही नेहमीसारखाच, पण इथं तो वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या निमित्तानं गावकऱ्यांना आरोग्यविषयक संदेश दिले जातात, हे इथलं वैशिष्ट्य आहे. या गावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातल्या लोकांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार गावातल्याच काही स्त्रिया करतात. गावात आरोग्याचे उपक्रम राबवणं आणि गावकऱ्यांचं आरोग्य चांगलं राखणं ही क्षमता या स्त्रियांमध्ये कशी आली याचा हा शोध. गावातले प्रश्न आस्थेने समजावून घेत लोकांच्या सहभागातून आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचा हा प्रयोग. प्रशिक्षणामध्ये हे माता बालसंगोपन म्हणजे गरोदर महिलांची काळजी कसं घ्यायची, गरोदर महिलांना लोह गोळ्या कशासाठी, कॅल्शियम कशासाठी, अजून शरीर ओळख करून दिले, शरीरातले जेटर कुठं आहे, यकृत कुठं आहे, गर्भाशय कुठं आहे, जे काय किडन्या कुठं आहेत, हे सर्व जे शरीर ओळख म्हणजे पूर्ण मेंदू कुठं आहे, मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथी आहे, हे काय सगळे शरीराची ओळख, रक्त किती असतं, आतड्या किती असतात, किती लांब असतात, हे सगळं शरीरातली पूर्ण माहिती करून दिली. मग त्याच्यात नंतर ना गरोदरपण म्हणजे गरोदरपण कसं राहतं, अजून स्त्री म्हणजे मुलगी कसं जन्मते, म्हणजे पुरुषाकडे किती गुण आहेत, स्त्रीकडे किती गुण आहेत, त्याच्यातून मुलगी होणं मुलगा होणं हे कुणावर अवलंबून आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला 21 दिवसाच्या प्रशिक्षणातून आम्हाला शिकवण्यात आलं. साध्या व मध्यम आजारावर उपचार कसा करायचा, गंभीर पेशंट दवाखान्यात कसे पाठवायचे, गावातल्या घरी जाऊन ग्रहभेटी देऊन आरोग्याची स्वच्छतेची माहिती कशी द्यायची, आणि गावातल्या लोकांना आपण कसं गरोदर माता असतील त्यांची तपासणी करणे, वजन, उंची, बीपी सगळं कसं तपासणी करायचं, त्यांना काय सल्ला द्यायचा, हे सगळं गावातल्या जन्म मृत्यूच्या नोंदी घेणं, ह्या सगळ्या 28 दिवसाच्या ट्रेनिंगमधून आम्हाला बाहेरून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणाहून मोठमोठे डॉक्टर येऊन त्यांनी आम्हाला शिकवलं. वंचितांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हा भारत वैद्य प्रयोगाचा एक गाभा होता. यामुळे भारत वैद्य कार्यकर्ती गावातील सर्व लोकांपर्यंत पोहोचली आणि जाती धर्माच्या भिंती दूर करून गावात समानतेचं मूल्य रुजवू लागली. मुस्लिम समाज वाईट आहे असं आज तर मला वाटत नाही. का म्हणजे मी जेव्हा प्रत्यक्षात मी जाऊन कामं करते, मला त्यांचा म्हणजे अनुभव चांगला आलेला आहे. वाईट अनुभव एकही आला नाही. बाहेर पडल्यानंतर आता मी माहिती सांगायला गेली तर कोणी विरोध करेल का, तू काय सांगायला आलीस, तू मुस्लिम जातीची आहेस असं कोणी म्हणेल का, असं मला भीती होती अगोदर. नंतर मी हळूहळू बाहेर पडले, कामाची सुरुवात केली तर अनुभव चांगले येत गेले वरचेवर मला. हॅलो फाउंडेशनच्या वतीने मी म्हणजे त्यांच्या गटात काम म्हणजे सदस्य म्हणून काम करते आणि सभासद आहे त्या गटाची. मग तिथं गेल्यानंतर मला आता हॅलो फाउंडेशनच्या वतीने मला आरोग्याची म्हणजे कसं आरोग्यावर काय काय व्हाय ते सगळं मला माहिती मिळाली. मग त्याच्यावर मी विमा उतरवलाय. एक वेळेस मी आजारी होते, मग मी सुद्धा ॲडमिट झाल्यावर मला म्हणजे काळजी वाटली नाही की आता काय काळजी नाही आपल्याला, म्हणजे विम्याचा लाभ आहे, आपण किती जरी दिवस आजारी पडलो तर आता काळजी नाही, बिनगुरी आहे मी आता सध्या. आरोग्याची हमी मिळाल्यानंतर हॅलोच्या बचत गटातील स्त्रियांनी पुढचं पाऊल टाकलं.
व्यवसाय कर्ज घेऊन वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. बचत गटाच्या वाटचालीत स्त्रियांनी व्यवसायासाठी कर्ज घेणं हे बचत गटाच्या सक्षमीकरणाचं लक्षण मानलं जातं. आपण कष्ट केलं आणि आपण 2 पैसे मिळवले तर आपल्याला लाचारी सर जगणं तर कशाला येते आणि गुरासारखं राबणं तर कशाला येते, असं म्हणून आमच्या सगळ्या महिलांना आम्ही स्वतःवरच्या पायावर उभं राहण्यासाठी शिकवलं. आता स्वतःवरच्या पायावर उभं न राहता आता त्यांनी पळायला लागलेत. ह्या ठिकाणी आता जर मी बाहेर फिरायचं म्हणतं आता मी कुठून पण जाऊ शकते, कारण 12 वर्षामध्ये एवढा बदल झालेला आणि माझ्या एकटीमध्ये न होता सर्व बायकांमध्ये बदल झालेला असं म्हणता येईल. गाव गुंफण करून ग्राम आरोग्य मिळवून देण्याच्या हॅलोच्या या चळवळीला आज 25 वर्ष उलटून गेली. हा सगळा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. वेगवेगळ्या अडीअडचणींना तोंड देत आणि गाव पातळीवरचं समाजकारण राजकारण समजावून घेत अत्यंत निष्ठेनं समता, सामंजस्य आणि संयम या मूल्यांवर हॅलोनं विश्वास राखला. अशा प्रकारे लोकसहभागातून काम रुजवण्याच्या हॅलोच्या या धोरणामुळे गावातील लोक आपल्या समस्या आपणच सोडवायला सक्षम होऊ लागले. भारत वैद्य कार्यकर्त्या आज राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत आशा म्हणून कार्यरत झालेल्या आहेत. आरोग्याचा संबंध सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घटकांशी असतो याचं भान बाळगून जागतिक आरोग्य चळवळीला अभिप्रेत असलेल्या सर्वांगीण आणि सर्वांसाठी आरोग्य या ध्येयाकडे आता या महिला वाटचाल करीत आहेत. हॅलोची ही गावगुंफण करून आरोग्याचे प्रश्न एकत्रित करून बघण्याची पद्धत आता सगळ्यांसाठी प्रेरणादायी बनलेली आहे. स्त्री समतेचे नवे धोरण, एकजुटीने बांधू तोरण,